दिवसभर वल्लरी अस्वस्थ होती. उद्या संक्रांत होती. हा जरी सण असला तरी संक्रांत वाईट समजतात. शुभ काम हे करत नाहीत. संक्रांत जे परिधान करेल ते वाईट, म्हणजे त्याचा नाशच होईल. ती जिकडे बघेल त्याचाही नाश. ती ज्या वयाची आहे त्या वयातील लोकांचा मृत्यू, अशा अंधश्रद्धा आहेत. पण काही वेळात असे घडले तर ती अंधश्रद्धा शेवटी गाढ श्रद्धा ठरते. वल्लरीला सकाळपासूनच उदास वाटत होते. यावेळी संक्रांत वृद्ध रूपात आहे. आई बरी असेल ना? उगाचच काळजी लागली. कुठेच मन लागत नव्हते. ऑफिसमध्येही सगळ्या बायका जरीच्या साऱ्या नेसून आल्या होत्या, छान सजल्या होत्या. पण वल्लरीचे मनच थाऱ्यावर नव्हते. लंच घेताना मैत्रिणींनी तिला भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी दिली होती. तरीही तिचे जेवणातही लक्ष नाही. सतत हुरहुर, कुणाच्या तरी गळ्यात पडून मनसोक्तपणे रडावे असेच तिला वाटत होते. जेवतानाही तिला जीव घेणा ठसका लागला. जीव घाबरा झाला. श्वासच बंद पडला. सगळे ऑफिसमधले घाबरले देखील. पण अजितने तिच्या पाठीवर बुक्या मारून तिला ओके केले. कधी कधी एखाद्या घडणाऱ्या घटनेची सूचना आपल्या मनाला आपोआपच मिळतात. कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल तर आपण कळत न कळत अतिशय उदास होतो, बेचैन होतो. पण नेमके काय घडणार आहे तेच आपल्याला समजत नाही. पण अंतरात्म्याला संकेत मिळतच असतात. वल्लरी ऑफिसमधून घरी गेली तरीही ती उदासच. उद्या संक्रांत, तरीही तिला तिळाचे लाडू करावे वाटत नव्हते. ती करकरीत धिनी सांज होती. तिने सहज कॅलेंडरची पाने उलटली आणि मागून शब्द आले, वल्लरी काय करतेस? मागे बघते तर तिची आई. तिला अतिशय आनंद झाला. वल्लरीची आई भोर या गावी राहते. भोर हे पुण्याजवळील एक गाव. तिथे तिच्या आईचे घर आणि शेतीवाडी होती. आई बहुतेक वेळा वल्लरीला पुण्याला भेटायला यायची. येताना भोरचा आंबेमोहर तांदूळ ती वल्लरीसाठी घेऊन येत असे. तशीच आज पण ती आली होती. दोघींनीही चहा घेतला. तेव्हा वल्लरी बोलली, आई, आज दिवसभर मला उदास वाटत होते. अगं, यावेळी संक्रांत प्रौढ आहे, म्हातारी आहे. ही संक्रांत चांगली नाही बघ. असे बोलून आई सरळ समोरच्या भिंतीकडे चालत गेली आणि भिंतीतून आरपार आत गेली आणि बघता बघता अचानकच अदृश्य झाली. डोरबेल वाजत होती. वल्लरीने दार उघडले. दारात तिचा नवरा सुभाष होता. ती चक्क त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. सुभाषने तिला विचारले. तेव्हा घडलेला प्रकार तिने त्याला सांगितला. त्याने मोबाईलवरून भोरला कॉल लावला तर सगळेच व्यवस्थित होते. आई सुद्धा वल्लरीशी हसून बोलत होती. शेवटी सुभाषने तिला हे तुझ्या मनाचे खेळ आहेत असे तिला समजावले. वल्लरी पण आता शांत झाली. दुसऱ्या दिवशी संक्रांत. दुपारी 2 वाजता वल्लरी ऑफिसच्या टॉयलेटमध्ये जाताना तिथेच थोड्याशा काळोखात तिची आई शांतपणे त्या पॅसेजमधून चालत होती. तिच्या भोवती एक प्रकाशाचे वलय होते. ती चालत असतानाच पटकन मागे वळून बोलली, वल्ले, जाते ग. तिने मळवट भरला होता. तोंडात विडा, अंगावर हिरवे लेणे. वल्लरी धावत गेली पण ती अचानकच नाहीशी झाली. खुर्चीवर बसून वल्लरी रडू लागली. ऑफिसमधले तिला समजावत होते. तिने नवऱ्याला फोन केला आणि ऑफिस सुटल्यावर ते भोरला जायला निघाले. भोरला आल्यावर देखील सारे काही ठीक होते. सगळे वल्लरीला समजावून सांगत होते. आई पण बोलत होती. वल्लरीच्या मनावरचा ताण कमी झाला. ती रात्री आईच्या कुशीत झोपली. मध्यरात्रीची वेळ. कसला तरी आवाज. वल्लरी जागी झाली. जवळ आई नाही. तिने इकडे तिकडे पाहिले. ती आवाजाच्या दिशेने बाहेर आली. पाठीमागच्या बाजूला एक विहीर आहे. त्यावर वाकूनच एक प्रचंड जुने पिंपळाचे झाड आहे. तिथे तिची आई एका हातात एक सोटा घेऊन पाठमोरी नग्न अवस्थेत उभी होती. समोर धुनी पेटली होती.
3 लिंबू टाचण्या खोचून ठेवले होते. ती जोराने रडत होती, भीक मागत होती आणि बोलत होती, माझ्या मुलीला त्रास देऊ नका. पण 7 वेगवेगळे हसण्याचे आवाज येत होते. ते तिची चेष्टा करत होते. वातावरण अगदीच भयानक होते. वल्लरीने पूर्वी वाचले होते 7 आसरा या नावाचे पुस्तक. या जलदेवता पाण्यावर असतात. त्यांचा देव वेताळ असतो, पण काळी जादू करणारे यांना बांधून ठेवतात, वाईट कामे करून घेतात. ती एक काळी विद्या आहे. आणि आई करत असेल तर वंश परंपरागत मोठ्या मुलीकडे ते जाते. वडील करत असतील तर मोठ्या मुलाकडे जाते. याचा शेवट खूप वाईट होतो. याला पर्याय देखील नसतो. ती विद्या सतत काम मागते. नाही दिले तर ती सगळे घर नष्ट करते. वल्लरीला हा शॉक होता. ती शिकलेली, सुसंस्कृत असले काही करणार नव्हती. पहाटे आई तिथून उठून खाली आली. अशी साधना करून येणाऱ्या साधकाच्या समोर जी व्यक्ती येते ती शिकार होते हे वल्लरीला माहिती नव्हते. आईचे मळवट भरलेले ते हिडीस रूप बघून ती घाबरून चक्कर येऊन खाली पडली. डोळे उघडले तेव्हा घरातील वातावरण नॉर्मल होते. ती बडबडत होती आणि सगळे बोलत होते की तुला स्वप्न पडले, शांत राहा. ऑफिसला रजा नसल्याने ती पुण्याला परतली. आई अशी वागत होती की जणू काहीच घडले नाही. आणि वल्लरी बेचैन होती. ती नवऱ्याशी पण बोलू शकत नव्हती. तिला वाटले आपला नवरा काय म्हणेल, आणि या गोंधळात उपाय केले नाही. मध्यंतरीच्या काळात ती आईला भेटली देखील नाही. आता वल्लरीकडे गोड बातमी होती. ती खूप खुश होती. घरात छोटे बाळ येणार होते. घर अगदी आनंदात होते. आणि सध्या सासूबाई आल्या होत्या. तिची पूर्णपणे काळजी घेत होत्या. करकरीत तिन्ही सांज झाली होती. सासूबाईंनी सांजवात लावली होती. कुकर लावला आणि दारात पोलीस उभे. मुलाचे आणि सुनेचे नाव विचारून बोलले. त्यांचा हायवेवर ऍक्सिडेंट झालाय आणि दोघेही मृत झालेत. सासूबाई आक्रोश करू लागल्या. सर्व माणसे जमली. वल्लरीच्या माहेरचे आले. आई खूप रडत होती, पण आता काही उपयोग नव्हता. त्या वाईट शक्तींनी घात केला होता. वल्लरीची आई कुणाशी काही बोलू शकत नव्हती. कुठल्याही बाबांच्या नादी लागू नका. कुठल्याही काळ्या जादूच्या आहारी जाऊ नका, कारण त्याचा शेवट हा नेहमी वाईटच होतो. रात्रीच सर्व पितरी सुरू झाली होती. नंदन घाटातून सफाईदारपणे गाडी चालवत होता. अचानकच रस्त्यावर वाहने दिसेनात. काळोखच काळोख. घाटात कुठेही दिवे नाहीत. तोच फोनची रिंग वाजली. फोन बायकोचाच. अहो, आज सर्व पित्री आहे, येऊ नका. अगं नाही, मी निघालोय. आणि तेवढ्यात फोनच बंद झाला. फोन लागेनाच. आता सफेद कपडे घातलेली अनेक माणसे जी तिथल्या प्रत्येक झाडाच्या बुंद्यातून बाहेर येत होती. काही प्रेते झाडाला उलटी टांगली होती. दुतर्फा असणारे मोठमोठे वृक्ष अंगावर येत आहेत असेच वाटत होते. मागे पुढे कोणी नाही. अशा वेळी देव आठवत नाही की घर आठवत नाही. समोर मृत्यू आणि आपण एकटेच. अशी भीती भयंकर असते. मी चक्क रडत होतो. गाडीच्या काचा लावलेल्या आहेत ना हे चेक करत गाडी चालवत होतो. कारण घाटातून चहूबाजूंनी मला नंदन, ए नंदन अशा हाका ऐकू येत होत्या. प्रचंड ढोल वाजत होता. स्मशानात येणारा जळका घाणेरडा वास भरून राहिला होता. इतक्यातच मला माझीच बायको दिसली. नंदन, गाडी थांबव. मी गाडी थांबवली. ती आत येऊन बसली. ढोल वाजतच होता. मी गाडी ड्राईव्ह करत होतो. बायको एकही शब्द बोलत नव्हती. ही माझी बायको नाही. हे गाडीत काहीतरी वेगळेच आहे म्हणून मी एकही शब्द बोललो नाही. आणि गाडीने घाट उतरला. आता दिवे दिसायला लागले. दुकानेही दिसायला लागली. मी घाम पुसत बाजूला बघितले. बाजूच्या सीटवर बायको नव्हतीच. वाटलंच होतं. मी घरी आलो. घरापुढे गर्दी. मी आत आलो आणि बायकोचे निष्प्राण कलेवर दिसले.
तिच्या स्कूटीला ट्रकने उडवले होते. आई बोलत होती, अरे तुला फोन केला तिने तर तू निघाला होतास. तुझ्यासाठीच फरसाण आणि वेपर्स आणायला गेली होती आणि हे असे झाले. आणि कदाचित मला वाचवण्यासाठी ती भूत होऊन आली होती. किती प्रेम होते तिचे माझ्यावर, किती वेड्या असतात या बायका. मी रडत होतो. अगं तुलाच तर भेटायला आलो होतो, कशाला वाचवलेस? आज सर्व पित्रीसाठी गावी आलो होतो. उद्या पित्रांना पान ठेवून मी लगेचच पुण्याला जाणार होतो. रजा नव्हती. आज शनिवार 13 तारीख. रात्रीचा मोस्या सुरू होणार होती. मला जे मिळेल ते वाहन करत मी पोहोचलो. रात्रीचा 1:30 वाजलेला. काळोखाचे साम्राज्य, रातकिड्यांची किरकिर असह्य होत होती. मागे पुढे कोणीही नाही. घुबडांचा घुतकार. अजूनही भय वाटत होते. आणि अचानकच समोर एक कंदील एकटाच चालला होता. सोबत कोणीही नव्हते, फक्त घुंगरांचा आवाज. जाम टरकली. काय करावे सुचेना. मी मान खाली घालून चालत होतो. आजूबाजूला बघतच नव्हतो. आता स्मशान आले. तो जुनाट गंजलेला दरवाजा करकर करत उघडला. मी तिकडे बघितलेच नाही. अनेक चितांचा उजेड रस्त्यावर पडला होता. आमच्या गावात रात्री स्मशानात कुणी वारले तरी येत नाही. मी भराभर चालायला लागलो. मागून हाका येत होत्या, सागर, ए सागर. मी जीव मुठीत घेऊन पळत होतो. तिथेच पिंपळावर 3 प्रेते लटकली होती. मी जोरात ओरडलो, राम भक्त हनुमान की जय. आणि सगळे शांत झाले. समोर धावतच मारुतीच्या देवळात गेलो. त्याला नमस्कार करून तिथेच बसलो आणि थोड्याच वेळात पहाट झाली. तेव्हा मी घराकडे निघालो.